बघा, करंट अफेअर्स आपलं आजचं 10वं सेशन चालू आहे. याच्यामध्ये आपण पहिली न्यूज कव्हर करणार आहोत, इस्रोचं आदित्य L1 मिशन. ओके. याबद्दल आपण प्रिव्हियस सेशन मध्ये सुद्धा बघितलेलं, चांद्रयान मंगळयानचे जे छोट्या फॅक्च्युअल डेटा जो होता तो आपण कव्हर केलेला होता. ओके. आता जे इंडियन सायंटिस्ट आहेत त्यांनी ऑल इंडियन ऑब्झर्वेटरी मध्ये आदित्य L1 याच्यामध्ये काही स्टडी चेंजेस रेफर केलेले आहेत. ओके. जे काय करणार आहेत, सरफेस ऑफ द सन मध्ये जे टेम्परेचर आहे ते बघण्याचा प्रयत्न किंवा तिथला स्टडी करण्याचं काम करणार आहे. ओके. तर आता ही ऑब्झर्वेटरी जी आहे ती इन्स्टॉल झालेली आहे ऍट L1 1.5 मिलियन किलोमीटर फ्रॉम अर्थ टू सन, म्हणजे 1.5 मिलियन किलोमीटर अर्थ आणि सन मध्ये त्यांचं काय असणार आहे, डिस्टन्स असणार आहे. तिथं ती ऑब्झर्वेटरी आहे आणि तिथून काय केलं जाणार आहे, ट्रॅक केलं जाणार आहे सनचं हे टेम्परेचर. ओके. आता लाईन कनेक्ट करते, ही एक अशी लाईन आहे जिथे कनेक्ट होतं अर्थ अँड सन. आपण बघत असतो की अर्थ काय करते, वेस्ट टू ईस्ट मुवमेंट करत करत ती सूर्याभोवती सुद्धा एक ऑर्बिट कम्प्लीट करते, बरोबर की नाही. स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. तर आता हे जेव्हा तिचं स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरणं आहे, त्याच्या बाजूलाच आपण काय केलेलं आहे, ही ऑब्झर्वेटरी सेट केलेली आहे, जी दोघांमधलं डिस्टन्स किती आहे, 1.5 मिलियन किलोमीटर. ओके. अर्थ आणि सन मधलं डिस्टन्स. आता इंजिनियर किंवा सायंटिस्ट आहेत वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज मधले, अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स मधले, त्यांनी इस्रोला याच्यासाठी मदत केलेली आहे किंवा एकत्र येऊन हे काम केलेलं आहे. ओके. इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी ऍस्ट्रोफिजिक्स म्हणजे आयुका पुण्यामध्ये आहे, ते सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. इंडियन फिजिकल लॅबोरेटरी जी गांधीनगरला आहे ते सुद्धा इथे इन्व्हॉल्ड आहेत. ओके. आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍस्ट्रोफिजिक्स ते सुद्धा बँगलोरला आहे, ते सुद्धा इन्व्हॉल्ड आहेत. यांनी सगळ्यांनी एकत्र मिळून हे काम केलंय आणि बिल्ड केलेली आहे ही ऑब्झर्वेटरी. ओके. कोण कोण, इस्रो, वेगवेगळे इंजिनियर्स आणि सायंटिस्ट वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी मधले पण याच्यामध्ये आहेत. इस्रो आहे, आयुका म्हणजेच काय, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी अँड ऍस्ट्रोफिजिक्स, देन इंडियन फिजिकल लॅबोरेटरी जी आहे गांधीनगरमध्ये ते सुद्धा आहेत, आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍस्ट्रोफिजिक्स बँगलोर मध्ये आहे, ते सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. आता सोलार अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप जे आहे माउंट केलेलं आहे आदित्य L1 मिशनवर. आणि अल्ट्राव्हायलेट रेज जे सन पासून आपल्यापर्यंत पोहोचतात ते हॅज बीन डेव्हलप्ड ऍट आयुका पुणे. ते कशामध्ये डेव्हलप केलेलं आहे, ही जी टेलिस्कोप आहे ती डेव्हलप कुठे केलेली आहे, सोलार अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप पुण्यामध्ये. ओके. आयुका, आयुकाला आपण लॉंग फॉर्म काय म्हणलं, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी अँड ऍस्ट्रोफिजिक्स. या सगळ्यांनी एकत्र येऊन आदित्य L1 मिशनचा प्लॅन केलेला आहे आणि सक्सेसफुली आपण हा करायचा प्रयत्न करत आहोत. ओके. तर डिस्टन्स किती असणार आहे अर्थ आणि सन मधून ऑब्झर्वेटरीचं, 1.5 मिलियन किलोमीटर. ही एक महत्वाची फॅक्ट लक्षात ठेवा इथे. ओके. छोटी न्यूज होती ज्याच्याबद्दल हे आलेली, इश्यू पूर्णपणे ऑलरेडी आपल्याला बघायचा पण आहे आदित्य L1. आय थिंक सरांनी याच्यावर युट्यूबला सेशन पण घेतलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही इन डेप्थ तिथे इश्यू बघू शकता. म्हणून मी काही न्यूज काय करते, जे इश्यू तिथे झालेले असतील एकतर शॉर्ट किंवा स्किप करतोय आपण. ओके. देन स्प्रेड ऑफ H3N2 व्हायरस. आता H3N2 हा काय आहे, इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे आणि हा रॅपिडली स्प्रेड होतोय इंडियामध्ये. जस्ट कालच एक न्यूज आली होती, केरळामध्ये पण आपल्याला आय थिंक नाईल फिवर, ब्लू नाईल फिवर असं काहीतरी नाव आहे, आणि तो फिवर चे जवळपास 6-7 रुग्ण सापडलेत. ओके. ते न्यूरोला आपले अफेक्ट करता असा तो फिवर आहे. तर अशा काही गोष्टी नवीन न्यूज सुद्धा येत आहेत, तर त्याच्यापैकीच ही एक न्यूज होती, H3N2 व्हायरस. ओके. हा इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे, रॅपिडली स्प्रेड होतो इंडियामध्ये. आणि आपली ICMR म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च जे आहे, त्यांनी असं सांगितलेलं आहे की काही पेशंट आपल्याला याच्यामध्ये सफर करताना दिसत आहे, ज्यांच्यामध्ये सिव्हिअर अॅक्यूट रिस्पायरेटरी इन्फेक्शन झालेलं आहे. रिस्पायरेटरी प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. आता हाच जर कोरोना काळ असतात, आपल्याला काय वाटलं असतं, कोरोना झालेला आहे त्यांना, बरोबर की नाही. सिंपल सिंपल व्हायरल फिवर असेल तरी ते कन्सिडर केलं जात होतं. आता नेमका हा व्हायरस आहे काय त्याबद्दल समजून घेऊयात. हा एक सीझनल फ्लू आहे. ओके. इन्फ्लुएन्झाचे जे इतर प्रकारचे व्हायरस आहेत त्या पद्धतीचाच हा सुद्धा व्हायरस आहे. जवळपास 4 मेन टाईप आपल्याला बघायला मिळतात इन्फ्लुएन्झामध्ये. वन इज ए, सेकंड बी, सी आणि डी. हे आपल्याला काय बघायला मिळतात, 4 प्रकार बघायला मिळतात. या 4 प्रकारांपैकी मोस्ट इम्पॉर्टंट किंवा डेंजरस म्हणा ए व्हायरस आहे, आणि त्याच्यानंतर बी. आता पुढचे जे व्हायरस आहेत ते कशा टाईपचे आहेत ते सुद्धा आपण बघूयात. ए आणि बी जे आहेत ना, ते इम्पॉर्टंट का म्हटलं गेले, कारण
ते फास्टर स्प्रेडिंग करतात डिझिजेसचे आणि आउटब्रेक क्रिएट होतो, लोकल आउटब्रेक त्याच्यातून क्रिएट होतो. म्हणजे पॅन्डेमिक सारखी सिच्युएशन सुद्धा येऊ शकते, जसं 2009 ला सुद्धा झालेलं इन्फ्लुएन्झाचं. ओके. तर H3N2 हा जो इन्फ्लुएन्झा ए टाईपचा व्हायरस आहे, याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, हा दरवर्षी आपल्याला वातावरणामध्ये बघायला मिळतो. ओके. आणि याच्यामध्ये मोर सिग्निफिकंट कोणता किंवा महत्वाचा कोणता आहे, ही एक ए टाईपचा व्हायरस आहे आणि तो या वर्षी सुद्धा तोच आपल्याला बघायला मिळतोय. सी टाईपचा जो फ्लू व्हायरस आहे तो जेनेटिकली स्टेबल आहे. ओके. या व्हायरसेस पेक्षा काय आहे, तो जेनेटिकली स्टेबल व्हायरस म्हणून आपल्याला लक्षात येईल. आणि H3N2 हा जो इन्फ्लुएन्झा ए टाईपचा व्हायरस आहे, हा काय असणार आहे, जेनेटिकली अनस्टेबल, किंवा त्याच्यामुळे तो जास्तीत जास्त काय होतोय, स्प्रेड होताना दिसतोय. आणि सी व्हायरस जो आहे तो स्टेबल असल्यामुळे तिथून एपिडेमिक्स क्रिएट होत नाही. आणि डी व्हायरस जो आहे तो कॅटल मध्ये फाउंड होतो, ह्युमन्स मध्ये ट्रान्समिट होत नाही. आपण ABCD 4 प्रकार बघितले. ओके. त्यापैकी सगळ्यात जास्त एपिडेमिक कशातून क्रिएट होऊ शकते, ए टाईपच्या व्हायरस मधून. त्याच्या पाठोपाठ बी टाईपचा व्हायरस. ओके. हे एबी काय आहेत, ह्युमन मध्ये आपल्याला बघायला मिळतील, इन्फ्लुएन्झा क्रिएट करणारे. देन सी जो आहे तो स्टेबल आहे, तो ट्रान्समिशन करत नाही किंवा तो एपिडेमिक क्रिएट करत नाही. ओके. सी टाईपचा जो व्हायरस आहे ना, एपिडेमिक क्रिएट करत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला काय बघायला मिळतं, एक मिनिट. ओके. सो अशा पद्धतीने परत एकदा पुन्हा पॉइंट कव्हर करूयात. आपण बघितले 4 प्रकारचे व्हायरस, ABCD. ओके. इन्फ्लुएन्झाचे 4 प्रकारचे व्हायरस. आता ABCD हे 4 प्रकारचे जे व्हायरस आहेत ना, यांच्यामध्ये ए व्हायरस मोस्ट ऍक्टिव्ह किंवा एपिडेमिक स्प्रेड करणारा व्हायरस म्हणून ओळखला जाईल. आणि बी व्हायरस सुद्धा त्याच्या पाठोपाठ तसाच आहे. सी व्हायरस हा काय आपल्याला बघायला मिळतो, स्टेबल व्हायरस बघायला मिळतो ऍज कम्पेअर टू AB. आणि डी व्हायरस जो आहे तो प्राण्यांमध्ये बघायला मिळतो, ह्युमन्स मध्ये मोस्टली ट्रान्समिट होत नाही. असे हे याचे वैशिष्ट्य आहेत. आणि याच्यावर क्वेश्चन विचारला जाण्याची चान्सेस पण खूप जास्त आहेत. इन्फ्लुएन्झा व्हायरस जो आहे तो 2 प्रोटीन त्याच्या सरफेसवर आपल्याला बघायला मिळतात, एक H आणि N. H म्हणजे हिमाग्लुटेनिन आणि N म्हणजे न्यूरामिनिडेज. हे 2 प्रोटीन आपल्याला बघायला मिळतात त्याच्या सरफेस मध्ये. ओके. अकॉर्डिंग टू डिफरंट पेअर्स ऑफ दिस प्रोटीन्स, सब टाइप ऑफ इन्फ्लुएन्झा व्हायरस, मग याच्यानुसार सब टाइप क्रिएट होतात का, तर वेगवेगळ्या पेअर असतात प्रोटीनच्या आणि त्या प्रोटीनच्या पेअर नुसार त्यांचे वेगवेगळे टाईप होतात. मग H1N1, H3N2 हे आपल्याला बघायला मिळतात. H1N1 आपण ज्याला काय म्हणतो, कोणत्या नावाने ओळखलं जातं, याच्यावर UPSC ने क्वेश्चन पण विचारलेला आहे. काय म्हटलं आता, कसं विसरू शकता, स्वाईन फ्लू. स्वाइन फ्लू. हाँ. येस, स्वाईन फ्लू आहे H1N1. आणि याच्यावर UPSC ने क्वेश्चन सुद्धा विचारलेला होता. ओके. डिसीजेस वर एक तरी क्वेश्चन येतो, दरवर्षी यायचा. आता लास्ट इयरचा ट्रेंड बघून या वर्षी सुद्धा ह्या क्वेश्चन साठी तुम्ही प्रिपेअर्ड राहा. ओके. देन H3N2 आहे इन्फ्लुएन्झा, तो पहिल्यांदा डिटेक्ट झालेला आहे ह्युमन्स मध्ये जुलै 2011 ला. ओके. आणि हा फर्स्ट डिस्कवर्ड झालेला आहे मेडिसिन मध्ये 1968 मध्ये, जेव्हा क्लायमेट चेंज आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळालं. त्यानंतर याच्यामुळे जे व्हायरल इन्फेक्शन्स आहेत ते सुरू झाले आणि रिस्पायरेटरी प्रॉब्लेम त्याच्यातून क्रिएट होऊ लागले. जसं की समजा सिनियर सिटीजन्स असतील, त्यांच्यामध्ये अस्थमा पेशंट आपल्याला बघायला मिळतात, हार्ट डिसीज पेशंट बघायला मिळतात, किडनी पेशंट आहेत, प्रेग्नेंट विमेन आहेत, आणि डायलिसिसचे पेशंट जे आहेत, म्हणजे ज्यांची इम्युनिटी कमी झालेली आहे किंवा ते डिझीज मधून सफर करतायत, जे डिझीज मधून सफर करतायत म्हणून इम्युनिटी कमी आहे. आणि इम्युनिटी कमी आहे म्हणून ते मोर रिस्क फॅक्टर मध्ये इन्क्लूड होतात किंवा त्यांच्यासाठी रिस्क जास्त असणार आहे या व्हायरसची ऍज कम्पेअर टू अदर जनरेशन. ओके. आता सिमटम्स बघायचे झाले H3N2 चे, तर कफ आहे, सोर थ्रोट आपल्याला बघायला मिळतो, रनी नोज आहे. ओके. डिफिकल्टी इन ब्रिथिंग, देन नॉशिया, ओमिटिंग, हेडेक, बॉडी याचे, देन फॅटिग, फीवर आणि डायरिया. आता बघा, कफ म्हणजे काय, तर खोकला, कफ जे बाहेर निघतात. देन सोर थ्रॉट म्हणजे काय, तर घसा खवखवणं आपण मराठी भाषेत. रनी नोज, एकदम पाण्यासारखी अशी सर्दी जी होते आपल्याला, त्याला रनी नोज म्हणणार. ओके. जे इन्फेक्शन मुळे वगैरे, व्हायरल इन्फेक्शन मुळे होऊ शकतं. देन ब्रिदिंग मध्ये डिफिकल्टी येणं, म्हणजेच काय, शॉर्ट ब्रिदिंग सुरू होणं. मग अस्थमा पेशंटला तर हे
हार्मफुल असणार आहे हार्ट पेशंटला, बरोबर की नाही. देन हेडेक आहे, डोकं दुखणं, डोकेदुखी, बॉडी पेन. देन त्याच्यानंतर फॅटिक, म्हणजेच एक प्रकारे काय अशी एक मलाईन फिलिंग असते, कळत नाही आपल्याला की नेमकं म्हणतो ना पण कशा पद्धतीचे लक्षण, किंवा मीटिंग सारखं पण आहे, नॉशिया आहे तिथे. नॉशिया म्हणजे काय, काही खाण्याची इच्छा न होणं, जेवण कमी होतं त्या कंडिशनला. त्याच्यानंतर फिवर आहे आणि डायरिया. ओके, ताप आणि अगवण लागणं. तर हे प्रकार जे आहेत ती लक्षणं आपल्याला कशामध्ये बघायला मिळतात, H3N2 या व्हायरसमध्ये. आपण त्याचे 4 प्रकार बघितलेले आहेत आणि काही पेशंट आता ते भारतामध्ये आपल्याला सापडलेले आहेत. ओके, याचं ट्रान्समिशन कसं होतं, ऑल टाईपचे जे फ्लू आहेत त्यांचं शॉर्ट इन्क्युबेशन पिरियड असतो, म्हणजे जवळपास 1 to 7 days. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय, ज्या वेळेस यांची ग्रोथ होत असते त्या पिरियडला आपण काय म्हणतो, इन्क्युबेशन पिरियड. ओके, आता डिझीज जे आहेत ते स्प्रेड होतात एअर मधून, ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून. पेशंट समजा आपण शिंकलो किंवा खोकलो आणि आपण जर रुमाल किंवा हातांचा वापर नाही केला तर ते स्प्रिंकल होणार ड्रॉप्स, आणि ते स्प्रिंकल ड्रॉप जे आहेत ते काय करतात, ट्रान्समिशन घडवून आणतात. ओके, स्प्रेड होऊन जातात, एकापासून दुसऱ्याला त्याची लागण होत जाते. अशा पद्धतीने हे त्याचं ट्रान्समिशन आहे. विचारू यावर क्वेश्चन? येस मॅम. ओके, एकच मिनिट हा. माझा ऍक्च्युली मी ब्लूटूथ कनेक्ट नाही झालं, तुमचा आवाज खूप जोरात येतोय, एकच मिनिट मी आली. क्वेश्चन विचारू, क्वेश्चन यावर. सगळ्यात पहिल्या, H3N2 हा व्हायरस कशाशी संबंधित आहे? रिस्पिरेटरी हम्म, रिस्पिरेटरी सिस्टम. कशाशी संबंधित, कोणत्या आजाराशी संबंधित आहे? स्वाईन फ्लू. हम्म, इन्फ्लुएन्झाच येते ना, त्याच्यात सिम्पटम्स असतात, रेस्पिरेटरी इन्फ्लुएन्झा. डिफिकल्ट होते. येस येस रेस्पिरेटरी येस, बरोबर. खूप छान मानसी, हा इन्फ्लुएन्झाशी संबंधित आहे, ज्याच्यामध्ये काय होऊ शकतात. स्क्रीन शेअर नाही झाली का? रेस्पिरेटरी एक मिनिट, स्क्रीन शेअर नाही झाली. झालीये. हे रेस्पिरेटरी इश्यूशी संबंधित आहे, त्याच्यामध्ये मोस्टली आपण काय बघतो, इन्फ्लुएन्झा. ओके, पण जर वन वर्ड मध्ये सांगायचं झालं तर हा इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे. ओके, इन्फ्लुएन्झा हा जो H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे, याचे किती प्रकार आपल्याला बघायला मिळतात? 4. 4 प्रकार बघायला मिळतात. 4 मध्ये कोणकोणते? H3N2 या इन्फ्लुएन्झा व्हायरसचे 4 प्रकार कोणते? ABCD. ABCD. सगळ्यात मोस्ट ऍक्टिव्ह किंवा ज्याच्यामुळे ट्रान्समिशन मोठ्या प्रमाणात घडून येतं आणि एपिडेमिक्स येतात, तो कोणता? टाइप ए. टाईप ए. आणि त्याच्या पाठोपाठ सेकंड टाइप बी. टाईप बी आपल्याला बघायला मिळतो. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला रिसेंट डेज मध्ये आपल्याला काही पेशंट सापडलेले आहेत आणि हा सिव्हिअर किंवा एक म्हणू शकतो ना त्याचे हार्मफुल इम्पॅक्ट काय आहेत, एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये काय होऊ शकतं. नॉशियस, हेडेक, ते तर ते त्याचे हे झाले, सिम्पटम्स झाले. आवाज तुम्हाला आजूबाजूचा येतोय का काही? नाही. नाही ना. ओके, तर सगळ्यात पहिला याचा संबंध कशाशी आहे, रिस्पायरेटरी इन्फेक्शन बरोबर आहे. ओके, हा एक सीझनल फ्लू आहे. आणि मला सांगा याच्यामधला टाईप सी चं कॅरेक्टरिस्टिक काय आहे? मॅम तो मोस्टली स्टेबल जेनेटिकली स्टेबल आहे, तर तो Yes. डिपेंड
कॉज नाही करत. त्याच्यामुळे एपिडेमिक्स कॉज होतात. बरोबर, जेनेटिकली स्टेबल असल्यामुळे एपिडेमिक्स नाही होत. देन याच्यानंतर टाईप डी जो आहे त्याची कॅरेक्टरिस्टिक एक सांगा. टाईप डी कॅटल मध्ये भेटतात आणि ते ट्रान्समिट नाही होत ह्युमन्स मध्ये. बरोबर, ते ह्युमन्स मध्ये नाही ट्रान्समिट होत, ते कॅटल मध्ये आपल्याला बघायला मिळतात. याच्यानंतर याच्यामध्ये कोणते दोन प्रोटीन असतात एच एन जे एन त्याच्या नावात एच अँड एन. एच चा लॉंग फॉर्म काय आहे? हिमॅग्लुटिनिन. यांचा आणि एन चा लॉंग फॉर्म न्यूरामाइडनिन. ओके. देन वेगवेगळे आता हे जे टाईप आहेत आपल्याला बघायला मिळतात ते कशानुसार? प्रोटीन त्यांच्यामध्ये आणि प्रोटीनचे सब टाइप्स काय आहेत, इन्फ्लुएन्झाचे सब टाइप कोणते आहेत याच्यानुसार त्यांचे काय असतात वेगवेगळे प्रकार. तर H1N1 हा व्हायरस जो आहे तो कशाशी संबंधित आहे? स्वाईन स्वाईन फ्लू. आणि H3N2 इन्फ्लुएन्झा. इन्फ्लुएन्झा. आणि सगळ्यात पहिला हा कधी सापडलेला? जुलै 2000. जुलै 2011 मध्ये ह्युमन्स मध्ये. पण शोध कधी लागला त्याचा? 1968. ओके. याच्यानंतर आपण बघतो की वेगवेगळे सिम्पटम्स आहेत याचे. तर सिम्पटम्स कोणकोणते आहेत सांगा. कफ आहे, सोर थ्रोट आहे, नॉशिया आहे, कफ आहे, सोर थ्रोट, नॉशिया, नॉशिया, ओमिटिंग, बॉडी हेडेक, वॉमिटिंग, बॉडी पेन, हेडेक, बॉडी पेन, फॅटिक, रनिंग नोज, रनी नोज, यस. आणखी डायरिया, फॅटिक. बरोबर, फीवर. खूप छान. आणि ट्रान्समिट कसं होतं हा? त्याचा इन्क्युबेशन पिरियड 1 to 7 डेज असतो आणि स्नीज जेव्हा घेतात तेव्हा थ्रू एअर त्याचे ड्रॉपलेट्स ट्रान्सफर होते. येस, कफ स्नीज. आणि किंवा दुसरं काय? कफ पण असतं. ओके. आणि याचं इन्क्युबेशन पिरियड काय आहे? 1 to 7 डेज. येस, 1 to 7 डेज. ओके. सो अशा पद्धतीने ही न्यूज सुद्धा आपली कव्हर झाली. याच्यानंतर बॅन ऑन कॅल्शियम कार्बाईड. कॅल्शियम कार्बाईड वर बॅन करण्याचं डिसाईड करण्यात आलेलं आहे. तर नेमकं का कॅल्शियम कार्बाईडला बॅन करतायत गव्हर्नमेंट, किंवा कशामुळे अशी गरज पडते ते आपण बघूया. ओके. अर्सेनिक आणि फॉस्फरस हे यूज केले जातात आर्टिफिशियल कल्टिवेशन ऑफ फ्रुट्स, आणि त्याच्यातून ह्युमन हेल्थला थ्रेट पोहोचतोय. आता बघा, हे असे काही इन्ग्रेडियंट वापरले जातात, केमिकल्स वापरले जातात. कालच एक न्यूज होती की शोरमा खाण्यातून एका 19 वर्षाच्या मुलाची डेथ झालेली आहे. ओके. आणि इतर लोकांनी त्या शॉप मधून शोरमा ज्यांनी ज्यांनी खाल्लेले आहेत त्यांना सुद्धा वेगवेगळे सिम्पटम्स दिसू लागलेले आहेत, ऍडमिट आहेत त्याच्यापैकी बरेचसे व्यक्ती. आता हे नेमकं कशामुळे घडून येतं? कॅल्शियम कार्बाईड तर एक वेगळा कंटेंट आहे, पण वेगवेगळे केमिकल्स वापरले जातात. आणि त्या वेगवेगळ्या केमिकल्समुळे काय होतं? ह्युमन हेल्थला रिस्क होते किंवा थ्रेट पोहोचतो. आता आपण कॅल्शियम कार्बोनेट बद्दल समजून घेऊयात. ओके. याच्यामुळे डिझिनेस, फ्रिक्वेंट थर्स्ट, इरिटेशन, त्याच्यानंतर वीकनेस, फॉलो करायला डिफिकल्टी, ओमिटिंग, स्किन अल्सर असे प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला मिळतात. ओके. आता याच्याचमुळे कॅल्शियम कार्बोनेट जो आहे तो ऍज अ स्पाइस म्हणून यूज केला जातो. आर्टिफिशियली ग्रोविंग फ्रुट्स म्हणजे फ्रुट्सला ग्रो करायचे तर त्याला स्पाइस म्हणून वापरला जाईल. उदाहरणार्थ बघा, बनानाला व्हाईट लेअर लावतात, तुम्ही बघितलंय की नाही? त्याच्यानंतर इव्हन फणस असेल त्याला पिकवण्यासाठी, बरं की नाही, हे फळं पिकवण्यासाठी वापरतात. ऍपल्स असतं त्यावर पण असतं ते. आपण जर ते सुरीने असं केलं ते व्हॅक्स टाईप निघतं वरती. हा, ते एक वेगळा प्रकार आहे, ते एक वॅक्सचं कोटिंग आहे. आणि हे पिकवण्यासाठी एक्झॅक्टली वॅक्सचं कोटिंग जे असतं ना ते कलर मेंटेन ठेवण्यासाठी आणि मॉइश्चर मेंटेन ठेवण्यासाठी वापरतात. आणि हे जे आहे ना हे फ्रूटला राईप करण्यासाठी म्हणजे पिकवण्यासाठी वापरतात. तर दोघांमध्ये हा फरक आहे. ओके. तर आता हे कॅल्शियम कार्बोनेट जे आहे त्याच्यामध्ये, सॉरी, कार्बाईड जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं जे स्पाइस म्हणून यूज केलं गेलेलं आहे फ्रुट्सला ग्रो करण्यासाठी. ऍसिटिलीन जे आहे ते एमिट होतं कॅल्शियम कार्बाईड मधून, आणि ते जे ऍसिटिलीन आहे ते हजार्डस आहे फ्रूट हँडल जे करतात त्या लोकांसाठी. आता याच्यामध्ये काही अर्सेनिक आणि फॉस्फरस पण एमिट होतो यामधून. ओके. आणि ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट कशाच्या होणार? फ्रूटच्या. आता ते फ्रूटला कुठे लावलं जातं माहितीये? समजा हे फ्रूट आहे, जस्ट इमॅजिन केस जी आहे ती फ्रूट आहे, आणि हे फ्रूटचं जे टोक आहे जिथून आपण फ्रूट काढतो, पिक करतो झाडावरून, तर या टोकाला ते लावलं जातं. आणि त्याच्यामुळे ते टोकामधून जाणार की नाही त्या फ्रूट मध्ये सुद्धा? डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये गेलं की नाही? सो हे डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये गेल्यामुळे त्याच्यातून काय काय क्रिएट होतं किंवा काय काय
आणखी एमिट होतं एकतर अर्सेनिक, फॉस्फरस आणि सोबतच आपल्याला काय बघायला मिळतं ऍसिटिलीन सुद्धा. ओके, सो असे घटक जे आहेत ते त्याच्यातून एमिट होतात आणि त्याच्यामुळे केमिकल प्रोसेस जी आहे ना फ्रूटची ती प्रिव्हेंट होते. जे राईप जास्त पटकन होणं जे आहे त्याला कुठेतरी काय करतात, प्रिव्हेंट केलं जातं. आता फूड सेफ्टी आणि स्टँडर्ड ऑथॉरिटी जी आहे त्यांनी 100 ppm इतकं जे अदर सबस्टन्स जे आहेत आर्टिफिशियली ग्रो करण्यासाठी फ्रुट्सला, जसं की एथेफॉन आणि इथ्रियल, ओके, यांना कंट्रोल करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही केवळ 100 ppm इतकंच यूज करू शकता. याला अप्रुव्हल सुद्धा आपल्या फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटीने दिलेलं आहे. ओके, आता हे ग्रोविंग जे फ्रूट ग्रो करतात त्यांनी हे माइंड मध्ये ठेवलं पाहिजे की क्रॉप कशा स्वरूपाचा आहे, क्रॉपचा मॅच्युरिटी पिरियड काय आहे, त्याच्यानुसार हे युज केलं पाहिजे. आणि पीपीएम म्हणजेच काय, पार्ट पर मिलियन. ओके, ते काय आहे, केमिकलला मोजण्याचं एकक आहे. अशा पद्धतीने फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटीने हे काय केलेलं आहे, अप्रूव्ह केलेलं आपल्याला बघायला मिळतं. इतकं क्लिअर आहे? येस. ओके, सो अशा पद्धतीने जर स्पाइस म्हणून यूज केलं जाणार आहे कॅल्शियम कार्बाईड, तर ते काय केलं पाहिजे, बॅन केलं पाहिजे. बॅन केलं आपण पाहिजे. बरोबर की नाही, कारण याचे मानवी जीवनावर पण घातक परिणाम आपल्याला होताना बघतात. देन याच्यानंतर इंडियाचं पहिलं IVF युनिट जे आहे ते अॅनिमल साठी इस्टॅब्लिश झालेलं आहे. ओके, आता हे इंडियाचं पहिलं इन विट्रो IVF म्हणजे काय, इन विट्रो फर्टिलायझेशन. इन विट्रो फर्टिलायझेशनचा अर्थ काय होतो की लॅबोरेटरीमध्ये जे टेस्ट ट्यूब बेबी वगैरे जे आहे ना त्याला आपण काय म्हणणार, इन विट्रो फर्टिलायझेशन. म्हणजे तुम्ही एका प्रॉपर सराउंडिंग मध्ये, एका आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट मध्ये तुम्ही ऑफस्प्रिंग क्रिएट करताय एखाद्या स्पेसीजचे, त्याला म्हणतात इन विट्रो फर्टिलायझेशन. म्हणजे टेस्ट ट्यूब मध्ये त्यांचे काही सॅम्पल, मग समजा प्लांट असतील तर टिश्यू कल्चर आहे, बरोबर की नाही, जे केलं जातं ज्याच्यापासून दुसरा प्लांट जनरेट केला जातो. देन अॅनिमल असेल तर त्यांचे काय केले जातात, सॅम्पल घेतले जातात जे ज्याच्यावर प्रक्रिया करून त्याच्यापासून ऑफस्प्रिंग त्यांचं टेस्ट ट्यूब मध्ये आणि नंतर पुन्हा त्यांना ट्रान्सफर केलं जातं. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे इन विट्रो आपण फर्टिलायझेशन वेगवेगळ्या प्लांटचं, अॅनिमलचं असं बघू शकतो. आता ही डिव्हाइस जे आहे याच्यासाठी एक डिव्हाइस तयार करण्यात आलेले आहे 1 जानेवारी 2023 ला. हे रिसीव्ह केलेलं आहे अमरेली, गुजरात येथे. ओके, जे युनियन मिनिस्टर आहेत पुरुषोत्तम रुपाला यांनी इनॉग्रेशन केलं आहे या मोबाईल IVF लॅबचं. मोबाईल IVF लॅब इन द सेन्स एक डिव्हाइस आहे. डिव्हाइस आहे याचा अर्थ ते मुव्हेबल असतं, म्हणून तिथं मोबाईल वर्ड वापरलेला आहे, मोबाईल IVF लॅबचं. ओके, कोणी उद्घाटन केलेलं आहे, युनियन मिनिस्टर पुरुषोत्तम रुपाला यांनी. पुरुषोत्तम रुपाला. आणि हे इंडियामधलं पहिलं IVF मोबाईल डिव्हाइस आहे जे कशासाठी असणार आहे, अॅनिमल्स साठी. ओके, सो IVF ही कॉम्प्लेक्स प्रोसिजर आहे. आता तुम्ही विचार करा, असंख्य सेलने आपण समजा वी आर ऑल्सो अॅनिमल, बरोबर की नाही, आपण अॅनिमल कम्युनिटी मध्येच येतो, आपण ह्युमन्स आहोत. तर आता आपली जी पूर्ण बॉडी बनलेली आहे, ही स्किन असेल, पूर्ण आपलं कंपोजिशन जे आहे ते एक 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 सेलने कनेक्ट करून बनवलेलं आहे, बरोबर. मग आता ही ईच सेल जी आहे आणि तिला मायक्रोस्कोप खाली आपल्याला स्टडी करता येईल, उघड्या डोळ्यांनी पाहताही येणार नाही, एवढी ही छोटी असणार आहे. सो या प्रत्येक सेलचा स्टडी करून आणि त्यांच्यामध्ये काय केलं जातं, कॉम्बिनेशन बनवून हे फर्टिलिटी प्रोसेस स्टार्ट केली जाते. मग त्याच्यामुळे ही कशी बनते प्रोसेस, कॉम्प्लेक्स प्रोसेस. आणि याच्यासाठी प्रॉपर तुम्हाला एन्व्हायरमेंट असलंच पाहिजे. मग लॅबोरेटरी वगैरे जे आहे ना, की प्रॉपर सेटअप, तिथे मशिनरीज असल्या पाहिजेत ज्या रिक्वायर्ड आहेत. सो हे ऑपरेशन जे काय आहे ती क्रिटिकल आहेत, एक प्रकारची कॉम्प्लेक्स प्रोसिजर असणार आहे. ओके, याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह टेक्निक जी ही बघायला मिळते ती रॅपिडली काय करू शकते, गुड फिमेल जर्म प्लाझ्म अॅनिमल्स मध्ये मल्टिप्लाय करू शकते आणि त्याच्यातून काय होईल, नवीन ऑफस्प्रिंग त्यांचा क्रिएट होताना आपल्याला दिसेल. अशी ही प्रक्रिया चालणार आहे. तर पहिलं IVF सेंटर कुठे झालेलं आहे, अमरेली, गुजरात मध्ये. अमरेली, गुजरातला. ओके, देन ओपनिंग कोणी केलं, इनॉग्रेशन कोणी केलं, पुरुषोत्तम रुपाला. रुपाला. पुरुषोत्तम रुपाला यांनी. तर ही शॉर्ट न्यूज होती, प्री पॉइंटर म्हणून तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता. ओके, याच्यानंतर नॅनो लिक्विड डॅप ही पण शॉर्ट न्यूज आहे. UPSC ला असे क्वेश्चन येऊ शकतात, म्हणून काही हे छोटे क्वेश्चन मी काय केलेले आहेत, तयार केलेले आहेत. ओके, युनियन मिनिस्टर केमिकल अँड फर्टिलायझर जे मनसुख मंडविया आहेत त्यांनी 4 मार्च 2023 ला असं म्हटलं की गव्हर्नमेंटने काय केलं, सॉरी, त्यांनी गव्हर्नमेंटने अप्रुव्हल दिलेलं आहे नॅनो लिक्विड डॅप साठी, डाय अमोनियम फॉस्फेट फर्टिलायझर साठी. ओके, आणि हे बेनिफिशियल ठरणार आहे फार्मर्स साठी.
जे काय करू शकतात, कंट्रीला सेल्फ रिलायंट करू शकतात. म्हणजेच काय, तर असे काही जे नॅनो लिक्विड डॅप आहेत, म्हणजे डाय अमोनियम फॉस्फेट वगैरे, तर आपल्याला इम्पोर्ट करण्याची गरज पडणार नाही. आपण सेल्फ रिलायबल होऊ. आणि याच्यासाठी बरेचसे मागच्या वर्षामध्ये बऱ्याचशा ठिकाणी फर्टिलायझर कंपनी सुद्धा इस्टॅब्लिश, गव्हर्नमेंटने आय थिंक 3 का 4 फर्टिलायझर कंपनी इस्टॅब्लिश सुद्धा केलेल्या आहेत. त्याची सुद्धा माहिती तुम्ही याला जोडू शकता. जर आपल्याला सेल्फ रिलायबिलिटी इन फर्टिलायझेशन फॉर ऍग्रिकल्चर असा काही टॉपिक येतोय तर ओके, ऍग्रिकल्चरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि अशा याच्यावर क्वेश्चन सुद्धा विचारले गेलेले बघायला मिळतात आपल्याला. ही पण शॉर्ट न्यूज होती. त्याच्यानंतर पहिली मिथेनॉल बस जी आहे ती रन झालेली आहे स्ट्रीट्सवर. मिथेनॉल बस म्हणजे काय, तर जसं आपण इथेनॉलचं बघितलेलं, इथेनॉलचं 1.4% इन 2014 हे मिक्सचर बघितलं कशामध्ये आपण, पेट्रोलमध्ये, बरोबर. आता त्याच पद्धतीने इथेनॉल E20 पण बघितलं की नाही आपण. E20 म्हणजे काय, इथेनॉल 20 म्हणजे 20% ब्लेंडिंग असेल इथेनॉलची पेट्रोलमध्ये. त्यापूर्वी 5% होतं की नाही. सो 5% नंतर आता किती आहे, 20%. इतकं काय असणार आहे, मिक्सचर ब्लेंडिंग असणार आहे पेट्रोल बरोबर. मग जसं इथेनॉल वापरलं जाते त्याच पद्धतीने मिथेनॉल सुद्धा वापरलं जाऊ शकतं. ओके. सो इथे मिथेनॉलचा वापर झालेला आहे पहिल्यांदा बंगळुरू येथे. ओके, बेंगळुरू येथे युनियन रोड अँड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर जे आहेत नितीन गडकरी यांनी हा वापर, ही बस जी आहे तिची सुरुवात केली समजा त्यांच्या हस्ते. देन मिथेनॉल प्रोडक्शन प्रोजेक्ट सुद्धा एक उभारण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये इंडायजेनस टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. याचाच अर्थ काय, आपल्या देशातल्याच तंत्रज्ञानाचा वापर केलाय. 24 जानेवारी 2022 मध्ये युनियन पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस मिनिस्टर हरदीप सिंग पुरी जे आहेत त्यांनी इन्फॉर्म केलं की आपण एक प्लांट उभारू. ओके, जे काय करेल, प्रोडक्शन करेल मिथेनॉलचं. आणि त्याच्याच बरोबर कोलचं सुद्धा, म्हणजे कशापासून, कोल पासून मिथेनॉल तयार करणार, आणि ते प्रोग्रेस मध्ये आहे. आता ही प्रक्रिया करण्याचं कारण काय, कोल पासून मिथेनॉल, तर कुठेतरी कोळशामधून बघतो आपण की मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन वगैरे होणार, बरोबर की नाही. मिथेनॉल हे काय एक प्रकारचं असेल, क्लीन एनर्जी असेल, ज्याच्यातून पोल्युशन हॅपन होणार नाही. भेल म्हणजेच कोण, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड. ओके, हैदराबाद आणि ट्रायकी येथे. तर त्यांनी काय केलेलं आहे, थर्मॅक्स आणि IIT दिल्ली यांच्या बरोबर वर्क करून ह्या प्रोजेक्टची सुरुवात केलेली आहे. कोणत्या प्रोजेक्टची, मिथेनॉल प्रोडक्शन प्रोजेक्टची. आता जानेवारी 24 जानेवारी 2023 ला एक ट्रायल घेण्यात आला, ज्याच्यामध्ये ब्लेंडेड डिझेल जे आहे ते वापरण्यात आलं. मग शिप जे असतात ना, पॉवर शिप, त्यांच्यामध्ये हे वापरलं. ओके, ब्रह्मपुत्रा रिव्हर मध्ये याचा वापर पहिल्यांदा त्या शिपला रन करण्यात आलं. ते सुद्धा कुणाकडून, युनियन मिनिस्टर पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस हरदीप सिंग पुरी, जे सेम आहे. ओके. तर कुठेतरी ही इव्हेंट ऑर्गनाईज केलेली एनर्जी वीक जे आहे, इंडिया एनर्जी वीक 2023, तिथे बँगलोरला होतं 6 ते 8 फेब्रुवारी मध्ये. आणि याच्याबद्दल पण आपण छोटीशी माहिती बघितलेली इथेनॉल मध्ये, बरोबर की नाही. त्याचं इनॉग्रेशन पण कधी झालेलं होतं, एनर्जी वीक, इंडिया एनर्जी वीक 2023 मध्येच बँगलोरलाच झालेलं 6 ते 8 फेब्रुवारी मध्ये. याचं सुद्धा सेम. मिथेनॉलचं लक्षात आलं, हा ब्लेंड कशा बरोबर केला जाईल, डिझेल पॉवर, डिझेल मध्ये, बरोबर की नाही. सो आपण त्याचं ट्रायल घेतलेलं आहे, डिझेल मध्ये सुरुवात झालेली आहे. तर एक पहिली बसही रन झालेली आहे. तर असे काही ऑप्शन जर आपल्याला मिळत आहेत तर ते एक आपल्यासाठी काय असणार आहे, चांगलं ऑप्शन असणार आहे क्लीन एनर्जीसाठी. आणि ज्या एअर क्रायसिसला आपण फेस करतोय मोस्टली, वर्ल्ड मधली मोस्ट पोल्युटेड कंट्रीज मध्ये आपण, आपला सुद्धा नंबर आहे टॉप 3 मध्ये ऑलवेज आपण राहिलेलो आहोत. तर कुठेतरी ते आपलं जे एक नाचक्की आहे तिच्यापासून आपल्याला वाचवलं जाईल की नाही. कुठेतरी एवढं समजा आपण ग्रोथ, पॉप्युलेशन, ह्यूज पॉप्युलेशन आहे, मोठी आपली लँडमास आहे, डायव्हर्सिटी आपल्याकडे बघायला मिळतं. डायव्हर्सिटी इन द सेन्स ऑफ सोसायटी, क्रॉप्स, बरोबर की नाही, क्लायमेट, हे सगळं आपल्याकडे आपले असेट्स आहेत एक प्रकारचे. आणि कुठेतरी जर हे पोल्युशन बघतोय ते सस्टेनेबल मॅनरनी जर आपल्याला इकॉनॉमिक ग्रोथ करता येत नसेल तर ती काय आहे, एक मोठी शोकांतिका. आणि याच्यात मोस्टली टॉप 3 कंट्रीज मध्ये USA, चायना आणि इंडिया ऑलवेज असतो. तर आपण जर याला सोल्युशन काढलं आणि जर आपण सस्टेनेबल मॅनरने, बेटर गव्हर्नन्सच्या माध्यमातून जर चांगल्या अचिव्हमेंट्स केल्या तर जगासाठी आपण एक एक्झाम्पल सेट. ओके, आपण लीडर असून एन्व्हायरमेंटच्या बाबतीत जगाला ऍडवाइस देण्याचं काम करू. तर ही एक मोठी चांगली गोष्ट असणार आहे. ओके. सो अशा पद्धतीने ही मिथेनॉल ब्लेंडिंगची न्यूज आपण कव्हर केली, जी EVS मध्ये पण येऊ शकते आणि अदर इकॉनॉमी मध्ये पण तुम्ही थोड्याफार अंशाने पाहू शकता. आणि टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा तुम्हाला मिथेनॉल कशापासून बनवलं जातं
त्यावर सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये किंवा कशी प्रोसेस आहे ती सुद्धा येऊ शकते. ओके, इथे आपण कोल पासून मिथेनॉल त्या पॉवर प्लांट मध्ये बनवताना बघतोय. आणि मिथेनॉल काय आहे? नॅचरल गॅस आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण बघतोय की ह्या नवीन नवीन न्यूज आहेत ते आपल्याला कव्हर करायचे, ज्यांच्यावर खूप सारे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला येताना दिसतील. पुढची न्यूज आहे डॉपलर वेदर रडार. डॉपलर वेदर रडार आता 15 जानेवारी 2023 ला युनियन मिनिस्टर डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी अनाऊन्स केलं की पूर्ण एंटायर कंट्रीला डॉपलर वेदर रडार नेटवर्कने कव्हर केलेलं आहे, केलं जाईल 2025 पर्यंत. कधीपर्यंत? 23 ला डिक्लेअर केलं, 25 पर्यंत करणार. आता याबद्दल आपण, मला वाटतं लास्ट लेक्चरच झालं ना आपलं डिझास्टर मॅनेजमेंटचं, त्याच्यामध्ये ही न्यूज आपण बघितलेली की डॉपलर वेदर रडार जे आहेत त्यांचा वापर केला जातोय. सायक्लोन्सचं जे फॉर्मेशन आपण बघतो अर्ली वॉर्निंग सिस्टम साठी यांचा सुद्धा वापर केला जाणार आहे टेक्नॉलॉजीसाठी, बरोबर की नाही, जेणेकरून आपल्याला माहिती त्वरित मिळेल आणि आपल्याला लोकांना इव्हॅक्युएट करणं सोपं जाईल. याच्यासाठी डॉपलर वेदर रडारचा नेटवर्कचा आपण वापर करू शकतो आणि ही न्यूज तुम्ही तिथेही मेन्शन करू शकता. ओके, आपण अर्ली वॉर्निंग सिस्टमवर नेहमीच ताशेर ओढतो की आधी माहिती मिळाली तर चांगलं होईल, याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकली काय पाहिजे, इन्हान्समेंट झाली पाहिजे, या गोष्टींची माहिती बघतो आपण. तर कुठेतरी तिथे तुम्ही मेन्स मध्ये सुद्धा या अशा गोष्टींची माहिती लिहू शकता. देन याचं एम काय आहे? हायली अॅक्युरेट वेदर फोरकास्टिंग याच्यातून आपल्याला मिळेल आणि त्याच्यामुळे आपल्याला सोपं जाईल इस्टिमेट करणं की लोकेशन कुठे आहे, स्पीड काय आहे, बरोबर की नाही. त्याच्यानंतर रेन असेल, स्नो असेल किंवा हेल फॉर्मेशन असेल, प्रेसिपिटेशनचा टाईप कोणता आहे हे कळायला सुद्धा आपल्याला मदत होईल. लोकेशन, स्पीड ह्या जर गोष्टी कळाल्या तर ती किती हानिकारक अशी आपत्ती असणार आहे, कारण विंड स्पीड नुसारच आपण आपत्तीचं वर्गीकरण करतो की नाही. इव्हन सायक्लोन मध्ये आपण बघितलं विंड स्पीडचा वापर करतात की नाही, आपत्ती कोणत्या स्वरूपाची आहे हे जाणून घ्यायला. मग ती लो आहे, मॉडरेट आहे की कॅटॅस्ट्रॉफिक आहे, आपण 5 प्रकार बघितलेले, बरोबर की नाही. सो त्याच्यातल्या कोणत्या प्रकारचं ते सायक्लोन आहे ते सुद्धा आपण बघू शकतो. हे डॉपलर वेदर रडारची छोटी न्यूज होती. त्याच्यानंतर ई नाम ही एक न्यूज आहे. हा एक फ्लॅगशिप इनिशिएटिव्ह आहे. ओके, फ्लॅगशिप इनिशिएटिव्ह कुणाचा आहे? मिनिस्ट्री ऑफ ऍग्रीकल्चर फार्मर वेलफेअरचा. याच्यामध्ये ज्यांनी प्लॅटिनम अवॉर्ड विन केलेला आहे डिजिटल एम्पॉवरमेंट ऑफ सिटीजन कॅटेगरीमध्ये, डिजिटल इंडिया अवॉर्ड जे झालेले आहेत 2022 मध्ये, त्यांच्यासाठी काय असणार आहे? हा फ्लॅगशिप इनिशिएटिव्ह असणार आहे. आता ई नाम नेमकं काय आहे? हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जो कनेक्ट करतो 1260 एपीएमसी मंडी ज्या आहेत ना त्यांना, जवळपास 22 स्टेट आणि 3 युनियन टेरिटरी मधल्या 1260 एपीएमसी ज्या आहेत त्यांना एक डिजिटल प्लॅटफॉर्म हा ई नाम कडून अवेलेबल होतोय, जे कनेक्ट करतो या सगळ्या मंडीजला. आणि याच्यामुळे ऑनलाईन बाईंग आणि सेलिंग जे आहे 203 ऍग्रिकल्चरल आणि हॉर्टिकल्चरल कमोडिटीज आहेत त्यांची बाईंग आणि सेलिंग आपल्यासाठी काय होणार आहे? सोपी होऊन जाणार आहे. आणि तेही रिम्युनरेटिव्ह प्राइजेस जे आहेत त्या फार्मर्सला पण मिळणार आणि जो कंझ्युमर आहे त्याला पण परवडणार. कारण बघा एपीएमसी यासारखे सजेशन्स आपण कधी देतो? आज बघतोय आपण की फार्मर्सचं बरंच मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होताना आपल्याला दिसते. म्हणजे जवळपास फार्मर काकडीचं प्रोडक्शन करतात आणि ते 2 रुपये किलो अशी काकडी पण त्यांना सेल करावी लागते, बरोबर की नाही. 2 रुपये, 5 रुपये, आणि हे फार्मरसाठी शोकांतिक आहे. एवढे कष्ट केलेले असतात त्या शेतामध्ये आणि वर्षभराचं त्यांचं जे प्रोडक्शन आहे ते 2 रुपये किलोच्या भावाने जर जात असेल तर त्यांच्या हातात काय राहील. आणि याच्याचमुळे अशा एपीएमसी मदत करतात. एपीएमसी मदत करतात म्हणजे एपीएमसी एक मार्केट प्लेस क्रिएट होतो या फार्मरसाठी, जिथे येऊन ते काय करतील? आपला माल सेल करतील. आता बऱ्याचदा काय होतंय, हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा या ज्या काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात त्या अवेलेबल दिसत नाहीयेत आपल्याला मोठ्या प्रमाणात. याला आपण काय म्हणतो? एक प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ऍग्रिकल्चरल मार्केट प्लेस. ओके, ते मोठ्या प्रमाणात आपल्याकडे क्रिएट झालेले नाहीयेत जेवढ्या प्रमाणात आपल्याकडे ऍग्रिकल्चर आहे. तर हे कमीच पडतायत, अपुरेच पडतायत. पण इथे जर फार्मर्सला आणखी आपण वाढवलं आणि जर मधला जो दलाल आहे त्याचा रोल कमी होईल की नाही. समजा ग्रामीण भागातील फार्मर्सला स्टोरेज फॅसिलिटीज मिळाल्या तर कुठेतरी त्याचा रोल जो आहे, समजा तो काय करणार आहे? त्या मालाचं प्रोडक्शन करतोय आणि तो सेल करायला जातोय, पण सेल करायला त्याला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, लॉजिस्टिकचा जो खर्च आहे तो परवडत नाही, कारण कनेक्टिव्हिटी तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही तिथे. ओके, चिपली अवेलेबल नाही, त्याच्यामुळे तो खर्च त्याला महाग पडतोय. मग तो कुठे जाणार, कुठे सेल करणार? याच्यापेक्षा तो काय करतो की बाबा 2 रुपये किलो, 10 रुपये खर्च करून 12 रुपयाला तिथे जाऊन विकण्यापेक्षा 2 रुपयाला इथंच विकलेलं परवडेल.
आणि म्हणून दलालांचा रोल येतो. दलाल काय करतात, ती 2 रुपये किलोची काकडी घेतात आणि 20 रुपये पाव किलो आपल्याला शहरामध्ये देतात. बरोबर आहे की नाही ही रियालिटी? अगदी 20 रुपये, 40 रुपये असे रेट. आता उन्हाळा आहे, आता तर त्यांच्या प्राइसेस आणखी वाढत जातात. 10 रुपयाला तर एकच काकडी भेटते, बरोबर की नाही? जे पाव किलो मध्ये 2 किंवा 3 काकडी आपल्याला मिळतील, तर 10 रुपयाला म्हणजे 30 रुपये पाव जर झाले, तर त्याचा पैशांचा विचार करा किती रुपयावर गेली ती काकडी किलोला जर 30 रुपये पाव जरी कन्सिडर केले, तर आपल्याला 60 आणि 120 म्हणजे 100 रुपयाच्या आसपास जाते. आणि अशी कंडिशन ही नेहमी तुम्ही मार्केटमध्ये बघत असाल आणि हे अनुभवलंही असेल. तर कुठेतरी हे ई नाम जे आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म मिळाला तर खूप सोपं होईल, कारण लोकांपर्यंत डायरेक्ट शेतमाल जो आहे तो जाईल एपीएमसी थ्रू. ओके. आणि एक ही काय असेल, एक डिजिटल एम्पॉवरमेंट असेल, बरोबर की नाही, शेतकऱ्यांसाठी, सिटीजन्ससाठी. अशा पद्धतीने हा चांगला इनिशिएटिव्ह असणार आहे. त्याच्यानंतर पुढे आहे रमेश बैस, ज्यांना नवीन गव्हर्नर महाराष्ट्राचे म्हणून आपण निवड केलेली आहे. फेब्रुवारी 2023 ची इन्फॉर्मेशन आहे. रमेश बैस त्यांनी काय केली, शपथ घेतलेली आहे. आता जे गव्हर्नर आहेत ते कितवे गव्हर्नर असणार आहेत? बैस हे 23rd. ओके. कितवे गव्हर्नर असणार आहेत? 23rd. यापूर्वी कोण गव्हर्नर होते, आयडिया आहे तुम्हाला? माहिती आहे पण आता आठवत नाही. भगतसिंग कोश्यारी. कोश्यारी क्वेश्चन होते ना. आलेले आहेत आय थिंक. येस येस, भगतसिंग कोश्यारी. आणि आता कोण आहेत? रमेश बैस. हे नवीन काय असणार आहेत? गव्हर्नर असणार आहेत. आता यांच्याबद्दल सांगायचं आलं तर यांची जी सेरेमनी आहे ती दरबार हॉल, राजभवन, मुंबईला चालणार. ओके. चीफ जस्टिस जे बॉम्बे हायकोर्टचे आहेत, संजय गंगापूरवाला, ते काय करतील, ओथ आणि अफर्मेशन त्यांना देतील. ओके. त्याच्यानंतर हे बैस जे आहेत ते गव्हर्नर जे अमराठी आहे ते मराठीमध्ये काय करतील, शपथ. अमराठी आहेत, अमराठीचा अर्थ काय, ते महाराष्ट्रीयन नाहीयेत, पण ते मराठीमध्ये शपथ घेतील. कारण का, ते महाराष्ट्र राज्याचे गव्हर्नर असणार आहेत. आणि यांचं रेजिग्नेशन जे आहे ते कुणाकडे देतील? महाराष्ट्र गव्हर्नर गव्हर्नर जे आधीचे होते, भगतसिंग कोश्यारी, ते काय करतील, आपलं रेजिग्नेशन देतील. त्यांच्यानंतर यांची काय होईल, निवड होईल. आता कुठेतरी नियुक्ती होईल. निवड आणि नियुक्तीमध्ये फरक आहे. नियुक्ती होईल. जे भगतसिंग कोश्यारी होते त्यांचं कंट्रोवर्शियल असं करिअर ठरलेलं होतं 3 वर्षामध्ये, बरोबर की नाही? ऑलमोस्ट 3 वर्ष त्यांनी ही जबाबदारी सांभाळलेली आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट कडून त्यांनी काय केली, ही जबाबदारी ऍक्सेप्ट केलेली आपल्याला बघायला मिळते. आता गव्हर्नर्स जे आहेत त्यांची, नवीन गव्हर्नरची बऱ्याचशा अपॉइंटमेंट झालेली आपल्याला बघायला मिळते. नॉट फॉर ओनली महाराष्ट्र, पण अदर यांच्यासाठी सुद्धा काय केलेलं आहे, गव्हर्नर्सची अपॉइंटमेंट केलेली आहे. आणि बरेचशा गव्हर्नर्स जे आहेत त्यांना काय केलेले आहेत, बदल्या सुद्धा केलेल्या आहेत त्याच्या. ओके. जसं आपण लडाखमध्ये युनियन टेरिटरी फॉर्म झाली, तर तिथे आपल्याला काय करणार, गव्हर्नरचा रोल महत्वाचा आहे. तर त्यांच्याविषयी इथे माहिती आपण थोडक्यात बघून घेऊया. तर सगळ्यात पहिल्या, नवीन गव्हर्नर कुठल्या कुठल्या राज्याला अपॉइंटमेंट झाले ते बघा. अरुणाचल प्रदेशमध्ये कैवल्य त्रिविक्रम परनाईक हे अरुणाचल प्रदेशमध्ये अपॉइंट झाले. लक्ष्मण प्रसाद आचार्य सिक्कीम मध्ये, सीपी राधाकृष्णन झारखंडमध्ये, शिवप्रताप शुक्ला हिमाचल प्रदेशमध्ये, गुलाबचंद कटारिया आसाममध्ये आणि एस अब्दुल नाझीर आंध्र प्रदेशमध्ये. ह्या नवीन गव्हर्नरची काय झालेली आहे, निवड झालेली आहे. अशा पद्धतीने आपण ही न्यूज कव्हर केलेली आहे. आणखी एक तुम्हाला मी आज इश्यू जो आहे तो युट्यूबला मी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला त्याची लिंक पाठवेल. मोठा इश्यू आहे, त्यालाच अर्धा पाऊण तास लागेल. तर तो कव्हर न करता डायरेक्ट मी काय करते, युट्यूबला घेऊन टाकते. ओके. अशा पद्धतीने ह्या सर्व न्यूज आपण कव्हर केलेल्या आहेत. इतक्याच न्यूज आज मी कन्सिडर केलेल्या होत्या. क्लिअर आहेत सगळ्यांना? छोट्या छोट्या न्यूज होत्या आजच्या. अजून आपल्याला पुढच्या आणखी बरेचसे टॉपिक आणि इश्यू कव्हर करायचे आहेत. माझा एक क्वेश्चन आहे, कोणत्या आर्टिकल मध्ये गव्हर्नर विषयी तरतूद आपल्याला बघायला मिळते? कारण गव्हर्नरवर राज्यसेवेला बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे. गव्हर्नरसाठी 153 to 167 पार्ट 5. येस, 153 आहे. आणि एक्झॅक्टली विचारला प्रश्न की कोणत्या कलमानुसार राज्यपालांची नियुक्ती होते, तर काय सांगाल, 155. एक्झॅक्ट डायरेक्ट असा क्वेश्चन आला तर 155 नुसार. आणि 161 काय आहे, तर ते गव्हर्नर राज्यपालांना अधिकार पॉवर्स असतात ग्रँट केल्या जातात. संबंधी माफी राईट, देण्यासाठी. बरोबर. 161 काय आहे, राज्यपालांना काही अधिकार, पॉवर्स दिल्या जातात, ते आहे त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने हे आपण बेसिक काही काही आर्टिकल्स लगेच बघून घ्यायचे, म्हणजे रिव्हिजन पण होते.
आणखी एक चांगला इनिशिएटिव्ह मी सुरू करण्याचा विचार केलेला आहे, कालच सरांशी डिस्कस केलेला आहे. त्याच्यामध्ये जे कीवर्ड्स येतात आपल्याला न्यूजपेपरमध्ये, बऱ्याचदा ते कीवर्ड्स खूप हेल्प करतात आपल्याला मेन्सच्या आन्सर रायटिंगसाठी. तर याच्या संदर्भात शॉर्ट मी बनवणार आहे. तर त्या शॉर्ट सुद्धा तुम्ही बघत जा, म्हणजे अपार्ट फ्रॉम आपल्या लेक्चर, म्हणजे आणखी जास्त टॉपिक आपले काय होतील, कव्हर होतील. हे लेक्चरचे टॉपिक तिथं नाही आणि ते इकडे नसणार आहे. तर वेगळे वेगळे टॉपिक जे आहेत आपल्याला काय करावे लागणार आहेत, सेग्रिगेट. कारण का, तर खूप एलिफंटाईन साईजचं करंट अफेअर्स आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त कव्हर कसं करता येईल ते बघायचे. आता सध्या 5 दिवस आपलं करंट अफेअर्स राहील चालू आणि त्याच्यानंतर पुढे जून पासून मग मी तुम्हाला एक वेगळं शेड्यूल देईल. ओके, सो तेही इनिशिएटिव्ह आपण करतोय. आपल्या युट्यूबला तुम्ही भेट देत चलत जा, बघत चला. नोटिफिकेशन ऑन जर ठेवलेलं असेल तर तिथेही तुम्हाला ज्या न्यूज आहेत त्या मिळून जातील. लाईक नका करू, शेअर नका करू, पण बघत चला, ते कीवर्ड्स खूप कामी येतील. ओके, थांबायचं मग. थँक यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन. जय हिंद, जय भारत.